प्रणाम आत्मवंदन युनिक विकीपत विथ रुपाली पाठकमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पहा, आज आपण पाहणार आहोत शास्त्रोक्त पद्धतीने गायत्री मंत्र साधना. गायत्री मंत्र साधना करण्यापूर्वी गायत्री शापोद्धार मंत्र म्हटला जातो. त्यानंतर 24 मुद्रा केल्या जातात. गायत्री मंत्र साधना केली जाते, त्यानंतर पुन्हा 8 मुद्रा केल्या जातात. अशा पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने ही गायत्री साधना केली तर नक्कीच आपली ही साधना फलद्रूप होते, इच्छित कार्य पूर्ण होते. एवढेच नव्हे तर गायत्री म्हणजे प्रकाश, ऊर्जा. ही ऊर्जा सकारात्मक असते. ही ब्रह्मांडाची स्वयं ऊर्जा असते. ती जेव्हा आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या ओरामध्ये प्रवाहित होते तेव्हा आपल्यातील नकारात्मक ऊर्जा तर निघूनच जाते, परंतु आपल्या वास्तूतली संपूर्ण नकारात्मक ऊर्जा निघून जाते. थोडक्यात काय तर ही तेजस्वी ऊर्जा, ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली. कोणताही मंत्र करताना त्याला संकल्प सोडून केला जातो, त्यामुळे इच्छित कार्य उत्तमरित्या पार होते. किंवा आपण जेव्हा संकल्प सोडतो तेव्हा त्या भगवंताला आपण जबाबदारी देतो की हा जो संकल्प आहे, ही जी साधना आहे, मी माझ्या घरामध्ये, माझ्यामध्ये आयुष्य, आरोग्य, धन, संपत्ती, पुष्टीकरणार्थ करत असो, ती तुम्ही माझ्याकडनं करून घ्या. अशा तऱ्हेने आपण भगवंतांना समर्पित होतो. आणि समर्पण भाव अध्यात्मामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे. समर्पण भाव ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये गेल्यानंतरही नतमस्तक होतो, समर्पित होतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने भगवंत आपल्या पाठीशी, आपल्या बरोबर असतो. आणि याची अनुभूती अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून येऊ लागते. अशाच प्रकारची ही आध्यात्मिक साधना आहे गायत्री मंत्र साधना. चला तर सुरू करूया गायत्री मंत्र साधनेला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. पहा, गायत्री मंत्र साधना करण्यापूर्वी साधकांना शापोद्धार करणे आवश्यक आहे. गायत्री शापोद्धार. ओम वसिष्ठ ब्रह्मदेवश्च विश्वामित्र गौतमः वरुणाय नमः. एतेषा गायत्री शापात विमुक्ता भव, विमुक्ता भव. एतेषा गायत्री शाप विमोचाय. गायत्री मंत्राला ऋषी वशिष्ठ, ब्रह्मदेव, विश्वामित्र, गौतम आणि वरुण आदी देवतांचा शाप होता. म्हणून गायत्री मंत्राचा जप करण्यापूर्वी हा शापोद्धार होणे आवश्यक आहे. आणि हा झाल्यानंतर त्याचबरोबर जप करण्यापूर्वी 24 मुद्रा देखील कराव्या लागतात. त्या मुद्रांची नावे पहा. समुख, संपुट, चैव वितेत विस्तृत तथा द्विमुख, त्रिमुख चैव चतु पंचमुख तथा षष्मुखोद्ध चैव व्यापकांजिक्लक तथा शकट यमपाशच्च ग्रंथीत चौमुखे सम्मुखः प्रलंब मुष्टिक चैव कुर्मा वराहकं श्रीहक्रांत महाक्रांत मुदगर पल्लव तथा. गायत्री मंत्राचा जप पूर्ण झाल्यावर 8 मुद्रा केल्याने, ह्या 24 मुद्रा केल्यानंतर गायत्री साधना केली जाते. आणि ती साधना झाल्यानंतरही 8 मुद्रा केल्या जातात. तर त्या कोणत्या पहा. सुरभी ज्ञान वैराग्य योनी शंखत पंकजम लिंग कर्णकम सैव जपनोष्ट प्रदर्शनेत. गायत्री मंत्राला मंत्रराज म्हटले जाते. पहा, पूजेमध्ये, यज्ञामध्ये, संध्येमध्ये उपयोगी पडणारी प्राण, अपान, व्यान, उदान, समान वगैरे मुद्रा मंत्रशास्त्राच्या प्राणाय स्वाहा, आचमनाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदनाय स्वाहा, समनाय स्वाहा वगैरे 5 मंत्र पंचप्राण वायू याच्याशी संबंधित आहे.
जर पंचप्राण संतुलित असतील तर मनुष्य निरोगी असेल. जर त्यात काही दोष असतील तर मनुष्य आजारी होईल किंवा त्याच्या आरोग्यामध्ये बिघाड होईल. पहा, गायत्री मुद्रा करण्याने कळत न कळतपणे माणसाला शारीरिक महत्त्वपूर्ण लाभ होतात आणि त्यांची आध्यात्मिक आत्मउन्नती होऊ लागते. त्यामुळे माणसाचे मन स्नायू संस्थेत त्वरित परिणाम होईल. एता मुद्रा न जाणती गायत्री निष्फला भवेत. योनात सर्व देवांना द्रावणात्मजः संहिते तस्मा मुद्रे तीसा ख्याता सर्व कामार्थ साधने. आता आपण मंत्र साधना करण्यापूर्वी, गायत्री मंत्र साधना करण्यापूर्वी आपण आता या 24 मुद्रा करणार आहोत. पहा, पहिली मुद्रा आहे सम्मुख. सम्मुख मुद्रा कशी करतात? ही हाताची, दोन्ही हाताची बोटे इकडची 5 इकडची 5 अशी एकमेकांना टेकवायची. हिला म्हणतात सम्मुख मुद्रा. दुसरी आहे सम्मुट मुद्रा. हे असे केले की सम्मुख आणि असा हात केला की झाली संपुट मुद्रा. आणि वितत मुद्रा म्हणजे फक्त असा हात खाली केला की ती झाली तिसरी वितत मुद्रा. चौथी आहे विस्तृत. आता विस्तृत म्हणजे पहा, आपले हात असे केले जातात, हिला म्हणतात विस्तृत मुद्रा. त्यानंतर पाचवी आहे द्विमुख. द्विमुख म्हणजे दोनच, करंगळी अनामिका ही डोके, अग्रटोके एकमेकाला जोडायची आणि ही तिन्ही बाकीची बोटे सुट्टी ठेवायची, याला म्हणतात द्विमुख. आणि त्रिमुख म्हणजे 3च बोटे एकमेकांचे अग्र एकमेकांना जोडायचे आणि 2 बोटे रिकामी सोडायची. आणि चतुर्मुखला 4 आणि पंचमुखला 5 जोडायची. त्यानंतर 9वी मुद्रा आहे शमुख. आता हे शमुख करताना ही तिन्ही मधली बोटे एकमेकांना जोडून हे वरचा अंगठा वरती आणि खाली ह्या करंगळ्या सोडून द्यायच्या. पहा, पुन्हा एकदा पहा, अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका हे एकमेकांना जोडायचे आणि करंगळी खाली सोडून द्यायची, ह्याला म्हणतात षण्मुख मुद्रा. त्यानंतर 10वी आहे अधोमुख. आता ही अधोमुख मुद्रा अशी केली, सगळ्यात सोपी अधोमुख मुद्रा. नंतर 11वी आहे व्यापकांजलिक. व्यापकांजलिक म्हणजे ही अशी मुद्रा, पूर्ण आपला सपाट हात असा धरायचा, याला म्हणतात व्यापकांजलिक मुद्रा. त्यानंतर 12वी आहे शकट. शकट म्हणजे हे असे 3 बोटे मूठ पायची, करंगळी अनामिका, मध्यमा आणि आपली अंगठ्याची बोट अग्रभागे दोन्ही एकमेकाला जोडून तर्जनी समोर सोडायची, ह्याला म्हणतात शकट मुद्रा. त्यानंतर आहे यमपाश मुद्रा. आता ही यमपाश मुद्रा म्हणजे हे तर्जनी आणि त्याच्या शेजारचं असणारं मध्यमा बोट, हे दोन्ही तर्जनी आणि मध्यमाला जोडायचं, अंगठा असा सोडायचा, ही झाली आहे यमपाश मुद्रा. त्यानंतर ग्रंथिता मुद्रा अगदी सोपी आहे. हे दोन्ही हाताची बोट एकमेकात घालून हे दोन्ही अंगठे फक्त एकमेकाला चौकात सोडायचे आणि अनाथ चक्रावर धरायचे. ही मुद्रा ध्यान साधना करण्यापूर्वी नक्की करायची, त्यामुळे आपल्या साधनेत आपले लक्ष पूर्ण लागते, येणारे विचार थांबले जातात. त्यानंतर आहे अधोमुख मुद्रा. अधोमुख मुद्रा करताना आपला डावा हात खाली घेऊन त्याच्यावर उजव्या हाताचे पूर्ण अग्रटोके एकमेकांना जोडली जातात. ही आहे अधोमुख मुद्रा 15वी. आता आपण 16वी मुद्रा पाहणार आहोत. प्रलय. प्रलय म्हणजे आपला जो हात सरळ आहे तो असा केला की ती झाली प्रलय मुद्रा. आणि मुष्टिक मुद्रा. मुष्टिक मुद्रा म्हणजे पाय असं एकमेकाला हे करून ही झाली मुष्टिक मुद्रा. त्यानंतर मत्स्य मुद्रा. डाव्या हातावर उजव्या हाताची 4 बोटे ठेवून दोन्ही अंगठे दोन्ही बाजूला सोडणे, याला म्हणतात मत्स्य मुद्रा. त्यानंतर 19वे आहे कूर्म मुद्रा. आता कूर्म मुद्रा करताना अंगठा ही मधली बोटे आणि हा असा सोडून हा अंगठा आणि मधली बोटे एकमेकांना जोडली जातात. ही झाली आहे आपली कूर्म मुद्रा. त्यानंतर आहे वराह. ही आहे
वरा ही फक्त 4 बोटे एकमेकांना पकडून असे अग्रभाग जोडले जातात. ही 4 बोटे आपल्या उजव्या हाताने पकडून अंगठ्याचे अग्रभाग एकमेकांना जोडले जातात. तिला म्हणतात वराह मुद्रा. त्यानंतर आहे सिंहपुक मुद्रा. फक्त आशीर्वादाप्रमाणे, ज्याप्रमाणे असे आशीर्वाद देताना जे हात असतात त्याला म्हणतात सिंहस्थ मुद्रा. त्यानंतरची आहे 22वी महाक्रांता मुद्रा. आता ही महाक्रांता मुद्रा करताना ज्यावेळेस आपले दोन्ही हात सरळ असे वर जातात ना भस्त्रिका करताना, तसेच हात धरायचे आणि श्वास घ्यायचा. ही झाली महाक्रांता मुद्रा. आणि मुद्गल मुद्रा म्हणजे आपला असा हाताचा मुठ्ठी अशा जे चिन्ह आहे ना किसानांचं, ते चिन्ह म्हणजे मृदगल मुद्रा. त्याच्यानंतर आहे 24वी पल्लव मुद्रा. ही मुद्रा फक्त एकच हात असा सरळ ठेवला जातो, त्याला म्हणतात पल्लव मुद्रा. ह्या पूर्ण 24 मुद्रा केल्यानंतर गायत्री ध्यान साधना केली जाते. गायत्री मंत्राचा जप केला जातो आणि हा गायत्री मंत्राचा जप आपण ज्याप्रमाणे संकल्प सोडला, मी 11 वेळा करण, 12 वेळा करण किंवा 101 वेळा करण, तर आता आपण ही गायत्री मंत्र साधना 11 वेळा म्हणणार आहोत. आपले पूर्ण हात असे, दोन्ही हात असे फक्त करून मांडीवर ठेवूया. एक दीर्घ श्वास घ्या. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः ओम तत्सवितुर्वरेण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. अशा तऱ्हेने आपण 11 वेळा गायत्री मंत्र जपलेला आहे. आत्ता गायत्री मंत्र साधना झाल्यानंतरही 8 मुद्रा केल्या जातात. आता त्या 8 मुद्रा कोणत्या आपण ते पाहणार आहोत. ह्या 8 मुद्रा केल्यानंतरच आपली गायत्री साधना शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण होत असते. पहिली मुद्रा आहे सुरभी. हे पहा, सुरभी म्हणजे अशी, ही बोटे एकमेकात घालायची. परत बघा, ही बोटे एकमेकात घालून अंगठे असे सरळ ठेवायचं. याला म्हणतात सुरभी मुद्रा. त्यानंतर आहे ज्ञान मुद्रा. हे तर सर्वांनाच माहिती आहे. दुसऱ्या क्रमांकाला आहे ज्ञान मुद्रा.
तिसऱ्या क्रमांकाला आहे वैराग्य. वैराग्य मुद्रा करताना सुखासनात किंवा पद्मासनात जास्त बसतात. पद्मासनात जमिनीवरती आसन टाकून बसले जाते आणि ध्यानस्थ होताना आपले हे हात असे कर हात जमिनीकडे तळवे करून शांत बसला तर ही वैराग्य मुद्रा. मला काहीही नको भगवंता, मला काहीही नको, जे काय आहे मिळालं आहे ते तुझं आहे, मी तुला समर्पित करतो. ही झाली वैराग्य मुद्रा. त्यानंतर आहे चौथी योनी मुद्रा. आता ही मुद्रा बघा कशी करतात. योनी मुद्रा, मगाशी आपण अंगठा असा ठेवला होता, ही बोटे सर्व एकमेकात घालून अंगठा असा खाली ठेवायचा आहे. ही झाली योनी मुद्रा. पुन्हा समजून घ्या, असे एकमेकात करून अंगठा असा ठेवला जातो, याला म्हणतात योनी मुद्रा. त्यानंतर आहे शंख मुद्रा. अगदी सोपी आहे ही शंख मुद्रा. ही मुद्रा विशुद्धी चक्रात असणारे सर्व अवरोध दूर करण्यासाठी उत्तम कार्य करते. आपला अंगठा या 4 बोटांनी पकडायचा आणि आपली तर्जनी आणि अंगठ्याचा अग्रभाग एकमेकांना जोडायचा. ही झाली शंख मुद्रा. त्यानंतर पंकज. पंकज म्हणजे कमळ. असं दोन्ही हाताचे सर्व बोटे एकत्र आणून कमळासारखी करणे, हिला म्हणतात पंकज मुद्रा. 7वी मुद्रा आहे लिंग मुद्रा. लिंग मुद्रा अगदी सोपी आहे. हे हातात बोटे एकमेकात घालून हे करून अंगठामध्ये उभे ठेवायचा. ही झाली लिंग मुद्रा. त्यानंतर आहे सर्वात शेवटची आपली आहे निर्वाण मुद्रा. ही अशी आहे. हा उजवा हात, हा डाव्या हाताच्या इथून उजवा हात घालून पूर्ण अंगठे एकमेकांना असे जोडायचे. ही आहे आपली निर्वाण मुद्रा. ही शेवटची आहे आणि ही मुद्रा केल्यानंतर आपली जी ध्यान साधना झालेली आहे गायत्री मंत्र, ती भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचते. ही झाली शास्त्रोक्त पद्धत गायत्री मंत्र साधनेची. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू. तुम्हाला ही साधना कशी वाटली नक्की कमेंटमध्ये लिहा. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे अध्यात्मामध्ये ज्याप्रमाणे आपण मंत्र जपतो, मंत्र साधना करतो, संकल्प करतो, हे आजचे शोध नाही. हे पूर्वपरंपरा आध्यात्मिक सर्व प्रकार आहेत आणि आपल्या ग्रंथांमध्ये त्याची आपल्याला अनुभूती, प्रचिती पाहायला मिळते. आणि हे जर संस्कार घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने जर कोणती साधना केली अगदी थोडा वेळ काढून, तरी नक्कीच आपल्याला त्याचा लाभ होतो. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू. तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. यूट्यूबचे धन्यवाद.